जेव्हा शेवटचं पान फाटतं तेव्हा नवीन पुस्तक सुरू होतं. रात्र शांत होती. खिडकीजवळ बसलेला एक व्यक्ती स्वतःकडेच पाहत होता. डोळ्यात पाणी नाही, पण मनात एक दबलेली वेदना. प्रेम तुटल्यावर जे रिकामेपण येतं तेच रिकामेपण आज खोलीभर भरलं होतं. किती दिवस झाले होते बोलणं बंद होऊन, उत्तर न मिळून, आणि शेवटी एक अंतिम, हा प्रवास इथून पुढे एकत्र नाही असा अर्थ असलेला शांत निर्णय. मनाला वाटलं होतं की हे कायमचंच आहे, पण आयुष्याने दाखवून दिलं कायम काहीच नसतं. त्या व्यक्तीने एक खोल श्वास घेतला, डोळ्यावर हात ठेवून स्वतःला विचारलं, खरंच एवढंच होतं का? मी याचसाठी एवढं तुटून जाऊ? आठवणींपासून पळण्याचा खूप प्रयत्न केला, पण आठवणी नेहमीच वेगळ्या हट्टी असतात. त्या परत परत येतात आणि एकाच प्रश्नाने डोकं भरून टाकतात. का? असं वाटत होतं की उत्तर मिळालं तर कदाचित बरं वाटेल, पण हळूहळू कळायला लागलं काही प्रश्नांना उत्तर नसतं आणि काही प्रश्नांना उत्तर नसणं हेच खरं उत्तर असतं. दिवस जात होते, वेदनाही बदलत होती. पहिल्यांदा ती जखम होती, नंतर आठवण झाली आणि मग ती शांत शक्ती बनू लागली. एक सकाळ मात्र वेगळी होती. हवेचा स्पर्शही वेगळा होता. जणू काही आतून कुठेतरी आवाज आला, आज स्वतःकडे परतूया. त्या व्यक्तीने आरशात स्वतःकडे पाहिलं. डोळे सुजलेले होते, पण त्यात एक नवा निर्धार दिसत होता. त्या दिवसापासून तिने एक छोटासा निर्णय घेतला. ज्याने मला सोडलं त्याच्यावर नियंत्रण नाही, पण स्वतःला उभं करण्याची ताकद माझ्यात आहे. ती सुरुवात छोटी होती. 10 मिनिटं चालणं, थोडंसं स्वतःसाठी लिहिणं, जुनी आवड पुन्हा हातात घेणं, डोक्यावरचं ओझं हलकं करण्यासाठी खोल श्वास घेणं, आणि हळूहळू बदल दिसायला लागला. एक एक दिवस करत करत मन परत शांत होत गेलं. त्या व्यक्तीला कळायला लागलं, मला सोडलं म्हणजे माझी किंमत कमी नाही. मला सोडलं कारण माझी कथा दुसरीकडे मोठी आहे. जग अचानक सुंदर वाटायला लागलं नव्हतं, पण मन बदललं होतं. दुःख तसंच होतं, पण दुःखावर उभं राहण्याची ताकद वाढत होती. कधी वाटायचं की प्रेमच आयुष्य आहे, पण आता कळलं, प्रेम नसतानाही माणूस जगू शकतो, पण स्वतःला हरवून माणूस जगू शकत नाही. काही आठवड्यानंतर त्या व्यक्तीने आजपर्यंत शांत संघर्ष मागे वळून पाहिला. ते स्वतःच आश्चर्याने म्हणालं, हे सगळं मी एकट्याने पार केलं. मग मी नक्कीच या दुःखापेक्षा मोठा आहे. आता त्या व्यक्तीला प्रेमाचा राग नाही, आठवणींची वेदना नाही, किंवा पुन्हा प्रेम न करण्याची भीती नाही. फक्त एक शिकवण, जेव्हा जुनं पान फाटतं तेव्हा नवं पुस्तक सुरू होतं, आणि ते पुस्तक आपण स्वतः लिहितो. हीच कथेची ताकद होती. मन तुटल्यानंतर पहिल्यांदाच त्या व्यक्तीने मनापासून हसलं आणि नव्या मार्गावर पहिलं पाऊल टाकलं.